अध्याय 10 श्लोक 9 बघतोय आपण. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान्यत्यं तशांती च रमंती च. मच्चित्ता म्हणजे माझ्या ठिकाणी निरंतर मन लावलेले. मद्गत प्राणा माझ्या ठाईच प्राण अर्पण करणारे भक्तजन. माझ्या भक्तीच्या द्वारा म्हणजे चर्चेच्या द्वारा परस्परम बोधयंतः एकमेकांना माझ्या प्रभावाचा बोध करवीत. बोधयंत म्हणजे बोध करवीत, ज्ञान देत, जाणीव देत. च कथयंतः च आणि गुणप्रभाव यांच्यासह माझेच कथयंतः कथन करीत नित्यम म्हणजे निरंतर तुष्यंती म्हणजे संतुष्ट होतात. च माम रमंती आणि मज वासुदेवामध्येच माझ्यामध्येच रमंती म्हणजे रममाण होतात, रमतात किंवा माझ्यावरच प्रेम करतात. मन हे चंचल आहे. त्याला विषयापासून ओढून त्या परमेश्वराचरणी स्थिर करणं खरंच कठीण आहे. खरं देवाच्या पायाशी क्षणभर मन किंवा चित्त विसावले तर खूप बरं वाटतं. पण केव्हा? ज्यावेळी मनामध्ये दुसरं काही नसेल तर. आमच्या मनात तिथेही संसारच असतो. बसतो आपण पूजेला, ध्यानाला, पण सतत काही ना काही संसारातलंच आपल्याला आठवत असतं. तेच विचार आधी येतात, मन स्थिर होत नाही. त्यामुळे परमेश्वराचे गुणगान, त्याचं कथन थोड्या वेळापुरतंच राहतं. पण इथे तर भगवंत म्हणतात आहे, नित्य निरंतर माझ्याच चित्त लावणारे, माझेच गुणगान गाणारे आणि माझ्यावरच प्रेम करतात असे लोक. हिंदीमध्ये बिहारी नावाचे कवी होऊन गेले. ते म्हणतात की या अनुरागी चित्त की गती, या अनुरागी चित्त की गती समुझे न कोय, जो जो बुडत कृष्ण रंग, जो जो बुडत कृष्ण रंग त्यो त्यो उज्ज्वल होय. या प्रेमासक्त हृदयाचं काही कळतच नाही. या अनुरागी चित्त की गती समुझे न कोय म्हणजे या प्रेमासक्त हृदयाचं काही कळतच नाही. ते जसे जसे कृष्ण रंगात बुडून जातं, जो जो बुडत कृष्ण रंग, कृष्ण रंगात बुडून जातं तसं तसं काळं होण्याऐवजी उजळच होत जातं. त्यो त्यो उज्ज्वल होय. कृष्ण रंग, खरं तर कृष्ण म्हणजे काळा रंग हा इथे अर्थाने घेतला तर, दोन अर्थ याच्यामध्ये घेतले तर, पण कृष्ण म्हणजे काळा रंग. आणि या काळ्या रंगात जो जो बुडत जातो तर काळा व्हायला हवा, पण त्यो त्यो उज्ज्वल होय. तो कसा होत जातो? त्याचं अंतःकरण शुद्ध, सात्विक, पावित्र, उजळता वाढवणारा असाच होत जातो त्याचं अंतःकरण. म्हणजे हा कृष्ण रंग कसा आहे? भगवंताच्या भगवंताच्या रूपामध्ये, स्वरूपामध्ये जो बुडत जातो असा हा कृष्ण रंग. तो जो बुडतो त्याचं अंतःकरण असं शुद्ध, सात्विक, पवित्र, पवित्रता वाढवणारं, पावित्र्य वाढवणारं होत, उजळ होत जाणारं असतं. म्हणूनच जणू काही या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आहे की सतत माझं स्मरण, नित्य निरंतर माझंच गुणगान गात माझ्यावरच हे भक्त प्रेम करीत असतात. कठीण असतं. सतत त्याच्याच नाम स्वरूप चिंतनात राहणं असा विचार येतोच की आपल्या मनात. पण उदाहरण जर बघितलं तर जसं मुलाचं नाव घेतलं की मुलगा जर दूर असेल किंवा जवळही असो तर मूर्तिमंत मुलगा मनच्चक्षुपुढे उभा राहतोच की. त्याचं बोलणं, चालणं आठवतं, त्याचे गुण आठवतात, त्याने मिळवलेले यश आठवतं. हे एक ना दोन ऊर प्रेमाने, अभिमानाने भरून येतो आपला. तसंच हे आहे. भगवंताचं रूप, गुण, लीला सतत आठवत राहणं, त्याची सर्वांतर्यामी असणं हे आठवण्यासाठी नित्य निरंतर चित्त त्याच्या स्मरणात असायला हवं. मग सारं काही तोच आपला योगक्षेम बघतो. भक्तीचा ओलावा असला की नम्रता येते आणि प्रेम म्हणजे समर्पण. कसलीही अपेक्षा न ठेवता परमेश्वराशी सतत जोडले जाणे म्हणजे मग मच्चित्त होणं होय. आमच्या मनात जर श्रद्धा नसेल तर सारे श्रम व्यर्थ जातात.
पण मी भगवंताचा आहे असं समजून स्व भगवंताच्या ठिकाणी लावणं. दुसरे म्हणजे चित्त तिथेच केंद्रित होते. कुठे? की जिथे प्रियता असते तिथे. प्रियता तिथेच असते जिथे आपुलकी असते, आत्मीयता असते. भगवंताचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, म्हणून ते जे माझ्यासमोर ठेवतील ते मी स्वीकारेन. अशा प्रकारे जो स्वला भगवंताचे मानतो त्याचे चित्त भगवंताच्या ठिकाणी रममाण होते. अशा भक्तांनाच ते मच्चित्ताः असं म्हटलं गेलेलं आहे. या पदामध्ये चित्ताच्या अंतर्गत मन आहे, अर्थात मनोवृत्ती वेगळी नाही असंच जणू काही सांगितलेलं आहे. गीतेमध्ये चित्ताला आणि मनाला एकही म्हटलं आहे आणि वेगळंही म्हटलं आहे. बरेच श्लोकांमध्ये आपण बघितलेलं आहे. जसं भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेवच, 7व्या अध्यायातील 4था श्लोक. येथे मनाच्या अंतर्गत चित्त आहे. 6व्या अध्यायामध्ये मनस्संयम्य मच्चित्त, इथे मन आणि चित्त वेगवेगळं केलेलं आहे. परंतु या श्लोकामध्ये मच्चित्ताः, यात दोन्ही एकच आहे. मन आणि चित्त हे दोन्ही एकच आहे हेच दर्शवलेलं आहे. अशा प्रकारे भगवद्भाव असणारे, भगवद रुची असणारे जेव्हा भेटतात परस्परांमध्ये, तेव्हा त्यांच्यात भगवत संबंधित चर्चा होते. कुठे बघा तुम्ही, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रात वावरणारे थोर मोठे लोक असोत, ह्या सगळ्यांचा भगवत भाव एकच असतो, भगवद रुची एक असते, भगवत संबंधीच त्यांची चर्चा असते. एक दुसऱ्याला ते भगवंताचे तत्वरहस्य, गुण, प्रभाव इत्यादी जाणवून देत असतात. बोधयंतः परस्परम आणि च कथयंतः, या पदाचा अर्थ हा इथे असा आहे. तेव्हा एक विलक्षण सत्संग तिथे असतो. खालच्या ओळीचा हाच अर्थ की कथयंतः नित्यम आणि तुष्यंतीच्या रमंतीच. मलाच आठवत माझंच कथन करीत नित्य निरंतर ते कसे राहतात? तुष्यंती, संतुष्ट होतात आणि मग रमंती, रममाण होत आनंद उपभोगतात. यातून भक्ताच्या जीवनाचं सुंदर चित्रण मांडलेलं आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये अशा भक्ताचं वर्णन आलेलं आहे. बघू तो श्लोक. कंठावरोध रोमांचाश्रुभिः परस्परम लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवींच, असं म्हटलंय. म्हणजे असे अनन्य भक्त कंठावरोध, रोमांच आणि अश्रुयुक्त नेत्राचे, अश्रुभिः असं म्हटलंय ना, अश्रुयुक्त नेत्राचे होऊन परस्पर संभाषण करीत, परस्परम लपमानाः, परस्पर संभाषण करीत आपल्या कुलांना, म्हणजे कुलानीच पृथ्वींच पावयंती, आपल्या कुलांना आणि पृथ्वीला पवित्र करतात. पावयंती म्हणजे पवित्र करतात. असे हे भक्त, श्रेष्ठ भक्त, यांचं वर्णन या श्लोकात आता आपण बघितलंय. पुढील श्लोकामध्ये भक्त त्याच्यावर कृपा कशी करतात ते सांगतात आहे. भक्तांवर भगवंत कृपा कशी करतात, भगवंत भक्तांवर कृपा कशी करतात ते पुढच्या श्लोकात सांगतात आहे. तो श्लोक पुढे बघूया. अध्याय 10 श्लोक 10 बघतोय. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. सततयुक्तानां म्हणजे माझं ध्यान इत्यादींमध्ये निरंतर लागलेल्या, तेषां म्हणजे त्या भक्तांचा, प्रीतिपूर्वक म्हणजे प्रेमपूर्वक भजणाऱ्या अशा या भक्तांना मी जरी दिलेला नाही, अहम नाही आहे पण आहे तिथे, मी तम बुद्धियोगम ददामी, तो तत्वज्ञान रूपी योग देतो त्यांना. येन ते माम उपयांती, की ज्यामुळे ते मलाच प्राप्त करून घेतात, त्यांना माझीच प्राप्ती होते किंवा मला येऊन ते मिळतात. श्रीमद भागवतामध्ये अशा भक्तांचं वर्णन कसं केलंय ते बघू. न पारमेष्ठ्यम न महेंद्र धीर्ष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा मय्यर्पितात मेच्छते मद्विनान्यत. म्हणजे कसे असतात हे भक्त?
तर न पारमेष्ठ्यम म्हणजे ना ब्रह्मदेव पद हवं, न महेंद्र धिष्ठ्यम इंद्रपदही नको, न सार्वभौमम पृथ्वीचं संपूर्ण राज्यही नको, रसाधिपत्यम ना पाताळादी राज्यही नको, न योग सिद्धीही योगाच्या संपूर्ण सिद्धी नाही, अपुनर्भवम वा मोक्षही इच्छित नाही, मय्यर्पितात्मेच्छती माझ्याशिवाय यांना मदविना अन्यत न अन्यत म्हणजे यांना माझ्याशिवाय अन्यत काहीही नको असतं. असे हे भक्त असतात, श्रेष्ठ भक्त, संपूर्णतः माझ्यात रत झालेले असे असतात. म्हणूनच त्यांना मी बुद्धियोग देऊन त्या साधक भक्तांच्या अंतरंगामध्ये ईश्वर विषयक सुखभावना, सुख संवेदना उत्पन्न होऊन त्यांचं स्वरूप मी पार बदलून टाकतो. परमेश्वर भक्ताला हे सगळं देत असतात, त्याला बुद्धियोग देऊन त्याच्या अंतरंगात सगळ्या प्रकारचा बदल घडवून आणतात, असं इथे सांगायचं भगवंतांना. अंतःकरणामध्ये सत्वगुण वारंवार प्रगट होत राहिल्यामुळे हातून सदाचरण घडत राहतं. सदाचरणामुळे सत्वगुणांच्या वृद्धीमुळेच पूर्वीच्या क्षुद्र ज्या वासना असतात त्या वासनापूर्तीची आसक्ती संपून जाते. मग धर्मीय कर्माकडे, तत्वविचारांकडे मन आणि बुद्धी आपोआपच अशा भक्तांची आकर्षिली जाते आणि त्यांची ही प्रज्ञाशक्ती प्रभावीपणे संचार करण्याला उद्युक्त होते. अविवेकी बुद्धीला विवेकी सांख्य बुद्धीचे स्वरूप प्राप्त होऊन तिची योग बुद्धीमध्ये परिणती म्हणजे बुद्धियोग होय. हे सगळं भगवंतामुळे होतं. अशा प्रकारचा बुद्धियोग परमेश्वराच्या भक्तीने प्राप्त होतो. तेच या श्लोकात सांगायचं. अशा प्रकारे या भक्तांना व्यष्टीमधील ईश्वरांश, व्यष्टी म्हणजे व्यक्तीमध्ये असणारा जो ईश्वरांश म्हणजे आत्मा आणि समष्टीचा जो आत्मा म्हणजे या संपूर्ण सृष्टीमध्ये समष्टीमध्ये जो आत्मा आहे तो म्हणजे ईश्वर, हे ज्ञान होऊन हृदयामध्ये विश्वप्रेमाशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. हृदयातील प्रेमभावनेला चाळवून सर्वाभूती भगवंताला हे विज्ञानासह ज्ञान आहे हे पाहून तो सगळं बघू लागतो. अशा प्रकारे जसं व्यवहारातही असं असायला हवं की जे ज्ञान विज्ञानशास्त्राच्या योगे आपण करून घेत त्या ज्ञानाचा संस्कार जर आपल्या हृदयावर उमटून त्यांनी आपल्या भावना सुसंस्कृत झाल्या नाही तर ते ज्ञान कोरडं होईल. कुठलंही ज्ञान मिळवायचं असेल तर विज्ञानासह ज्ञान मिळायलाच हवं, तर काही उपयोग, तरच त्या ज्ञानाचा संस्कार आपल्या हृदयावर उमटेल आणि मग आपल्या भावना सुसंस्कृत व्हायला लागतील. अन्यथा ते सगळं कोरडं आहे, व्यर्थ आहे. उदाहरणार्थ वैद्यकीय विज्ञानाचं आपण ज्ञान करून घेतलं तर त्याचा उपयोग रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी, त्याचे क्लेश दूर करण्यासाठी सहृदयतेने जर करणार नसू तर ते वैद्यकीय ज्ञान सगळं व्यर्थ आहे. पण तेच जर चांगल्या प्रकारे त्या रोग्यासाठी करणार असू, रोग्याला आराम देण्यासाठी, त्याला ईश्वरी त्याच्यामध्ये असणारा ईश्वर आहे हे जाणून रोग्याची सेवा जणू ईश्वर सेवा हे मानून जर केलं तर त्याला अर्थ आहे. तसंच हे आत्मज्ञान स्वज्ञान झाल्यानंतर हृदय परिवर्तन होऊन सर्वाभूती भगवंत पाहण्याची दृष्टी मिळत नसेल तर ते आत्मज्ञानसुद्धा वृक्षच आहे. म्हणून गीतेच्या श्लोकात भगवंताने म्हटलंय की हा बुद्धियोग ईश्वर कृपेमुळे भक्ताला साध्य होतो आणि मग मी त्यांना आपल्या सन्निध घेऊन येतो, आपल्या जवळ घेऊन येतो. शेवटी ते भक्त माझ्यात येतात, मलाच प्राप्त करून घेतात. माम ते उपयांती, जणू तो भगवंतच बनतो. असा हा भगवत भक्तीचा महिमा आहे, तो इथे सांगितला गेलेला आहे. हाच आशय थोडा वेगळ्या तऱ्हेने आता पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. तो पुढचा श्लोक पुढे बघूया.